गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासामधील पहिला मंगळवार आणि त्याचसोबत आज अंगारकी योग जुळून आलेला आहे. आज आहे अंगारकी विनायक चतुर्थी आणि या दिवशी जर काही उपाय सेवा आपण जर केल्या तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते. कारण की या दिवशी गणेश तत्व हे 1000 पटीने कार्यरत असते. तर आज आपण अंगारकी विनायक चतुर्थीची व्रतकथा ही ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच बाप्पा आपली सर्व विघ्न दूर करतात. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. ही कथा आहे गणेश पुराणामधील. राजा शूरसेनाच्या मनातील ती ज्ञान जिज्ञासा लक्षात घेऊन देवेंद्र त्यास म्हणाला, राजन, पूर्वी या भूतलावर एक कार्तवीर्या नावाचा धर्मनिष्ठ पराक्रमी सश्रद्ध राजा होऊन गेला. त्या राजास एक उत्तम पतिव्रता, धर्माचे पालन करणारी पत्नी होती. तिचे नाव सुगंधा. दोघेही राजा राणी हे सात्विक आणि सद्भक्त होते. त्यांचे एकच दुःख होते, ते म्हणजे त्यांना संतती नव्हती. निपुत्रकाचे शल्य त्यांच्या मनास रात्रंदिवस बोचत होते. दिसामासाने जीवनातील नैराश्य वाढत होते आणि एक दिवस सर्व राज सुखाला कंटाळून त्यांनी अखेर अरण्याचा रस्ता धरला. आपले उर्वरित जीवन तपाचरणात व्यतीत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दोघे रानावनात राहून तपाचरण करू लागले. त्यांनी अन्नपाणी सुद्धा त्यागले. त्यांचे देह क्रूश होऊन फक्त हाडांचे सापळे शिल्लक राहिले. एके दिवशी त्रिभुवनात संचार करणाऱ्या नारदांनी त्या दोघांना तसे कठोर तप करताना पाहिले. नारदांना त्यांची दया आली. त्यांनी तातडीने स्वर्गलोकी जाऊन कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्यांचा समाचार दिला. त्यांनी कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तातडीने काहीतरी उपाय करण्याची विनंती केली आणि ते स्वर्गलोकातून मागे फिरले. तेव्हा स्वर्गलोकातून पुन्हा खाली परत येत असताना नारदांना यमलोक लागला. ते यमलोकात डोकावले असता त्यांना श्री गणेश भक्त भृशुंडी ऋषी यांचे माता पिता तेथे यमलोकी असह्य अशा यमयातना भोगताना दिसले. त्यांची ती अवस्था पाहून नारदांना फारच वाईट वाटले. त्यांची दया आली. नारद मुनी तातडीने भूलोकी आले. त्यांनी भृशुंडींच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी भृशुंडी ऋषींना त्यांच्या माता पित्याचा ते यमलोकी यातना भोगत असल्याचा समाचार दिला. तसेच त्यांना त्यांच्या पुत्र कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याचबरोबर गणेश भक्त भृशुंडी ऋषी हे धावत त्यांनी स्थापन केलेल्या गणेशाच्या मूर्तीपुढे जाऊन उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून टपाटपा अश्रू पडत होते. त्यांनी हात जोडून श्री गणेशास प्रार्थना केली की, हे विघ्नहरा, माझे पिता यमलोकी महायातना भोगत आहे. हे देवा, मी तुझी आजवर माझ्या अल्पमतीने जी झाली ती सेवा केली, तुझ्या नामाचा सतत जप केला. हे मोरया, आज मी तुझ्या करत असलेल्या पुण्यकारक संकष्ट चतुर्थी व्रताचे एका दिवसाचे पुण्य त्यांना अर्पण करत आहे. हे गणेशा, त्यांचा उद्धार कर. असे म्हणून गणेश भक्त भृशुंडी ऋषींनी संकल्पपूर्वक पुण्यदान करताच त्यांच्या पुण्याईने भृशुंडी ऋषींच्या माता पित्याचा उद्धार झाला. त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. भृशुंडी ऋषींच्या माता पित्याच्या उद्धाराची वार्ता ऐकून राजा शूरसेनास मोठा आनंद झाला. आता त्याने देवेंद्रांना विचारणा केली की, देवेंद्रा, त्या राजा कार्तवीर्य याचे पुढे काय झाले? त्याची इच्छा पूर्ण झाली का? देवेंद्रांनी सांगायला सुरुवात केली की, नारदाने कार्तवीर्याचा तो समाचार मिळता स्वर्गातील त्याच्या पित्यास फार वाईट वाटले. त्याने त्वरित ब्रह्मदेवांकडे धाव घेतली. त्यांची भेट घेऊन त्यांना त्या समस्येवर उपाय विचारला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, माणसाला संततीचे सुख हे केवळ त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच मिळत असते. हे बघ, तुझ्या पुत्राचा गतजन्म हा दुर्दैवाने एका हीन अशा अत्यंत कुळात झाला होता. त्याचे त्या जन्मीचे नाव होते साम. तो परद्रव्य अन परस्त्रीचा अत्यंत लोभी होता. या लोभी लालची वृत्तीनेच तो अनेक पापकर्मे करत असे. त्याचे आचार विचार शुद्ध सात्विक नव्हते. एके दिवशी अशाच लोभाच्या हव्यासापायी त्याच्या हातून 12 ब्राह्मणांची निर्घुण हत्या झाली. विप्रहत्येचे महान पाप त्याच्या माथी लागले. त्याने ते आपले पापकर्मे जगापासून लपवण्यासाठी ती 12ही प्रेते एका गुफेत नेऊन लपवून ठेवली. धनाचे गाठोडे घेऊन तो घरी आला. आपला मुलगा गणेश याला तो हाका मारू लागला. त्याचे सुदैव असे की त्याच्या हातून ते ब्रह्महत्येचे महान पाप घडले. तरी तो दिवस नेमका माघ महिन्यातील कृष्ण पक्षात
वर्षातल्या चतुर्थी या तिथीचा होता. या सर्व कार्यात त्याला या दिवशी निराहार उपवास घडला. घरी येऊन पुत्रास हाका मारण्याच्या निमित्ताने त्याच्या मुखी कळत नकळत का होईना पण श्री गणेशाचे नाव आले. रात्री त्याला जेवण मिळेपर्यंत तिकडे आकाशात चंद्र उगवला होता. मुलाचा शोध घेत अंगणात फिरताना त्याला चंद्रदर्शन झाले. मग त्याने जेवण केल्याने चंद्रोदयानंतर त्याचा उपवास सुटला. या सर्वांचे फळ म्हणून त्याला त्या दिवशी चतुर्थीचा उपवास, नामस्मरण, चंद्रदर्शन घडले. त्या पुण्याईच्या बळावर त्यास पुढे स्वर्ग प्राप्ती झाली. त्या स्वर्ग सुख भोगानंतर तो तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्मास आला. राजा झाला, वैभव भोगू लागला. पण गतजन्मीच्या 12 विप्रहत्येंचे पाप त्याच्या डोक्यावर असल्याने तो या जन्मी निपुत्रिक राहिला. हे पिताश्री, पण यावर काही उपाय नाही का? त्यावर ब्रह्मदेवाने सांगितले की कार्तवीर्य राजा हा पुनश्च जरी श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत करेल तर गणेशाच्या कृपेने त्याची पुत्रप्राप्तीची मनोकामना नक्की पूर्ण होईल. आपल्या गतजन्मीच्या पापक्षालनासाठी त्याने गणेश सहस्रनाम पाठ करावे. ब्रह्मदेवाकडून तो उपाय ऐकताच पित्यास मोठा आनंद झाला. त्याने ते व्रत कसे करायचे ते नीट जाणून घेतले. त्याची सर्व माहिती पित्याने कार्तवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्यास सांगितली. त्यास गणेशाच्या सिद्ध मंत्राचा उपदेशही केला. हे राजा, त्या उभय दाम्पत्याने पुढे त्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे मोठ्या श्रद्धेने संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण केले. श्री गणेशाच्या कृपेने त्यांची संतती लाभायची इच्छा पूर्ण झाली. हा सुखद समाचार ऐकून राजा शूरसेनानेही श्री वरद गणेशास नम्र अभिवादन केले. त्यानंतर राजाने देवेंद्रास त्या संकष्ट चतुर्थी व्रतासंदर्भात आणखी माहिती विचारली. तेव्हा ती माहिती देताना देवेंद्र म्हणाला, हे व्रत कोणाही गणेश भक्तास माघ वैद्य चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते त्या दिवसापासून हे व्रत करता येते. या दिवशी सकाळी लवकर उठावे, शुचिर्भूत व्हावे, स्नानादी कर्मे करून श्री गणेशाचे मनपूर्वक पूजन करावे. श्री गणेश अथर्वशीर्षाचा पाठ करावा, मौन व्रत धारण करावे, पूर्ण दिवस उपवास करावा. रात्री चंद्रोदयानंतर गणेशास नैवेद्य दाखवून चंद्रास व गणेशास नमस्कार करून उपवास सोडावा. या दिवशी ज्याने त्याने आपापल्या शक्तीप्रमाणे श्री गणेशाच्या कोणत्या ना कोणत्या तरी सिद्ध मंत्राचा जप करावा. शक्य असेल तर या दिवशी ब्राह्मणास भोजन घालावे, त्यास दक्षिणा द्यावी. श्री गणेशाचे भजन, पूजन, नामस्मरण आणि संकीर्तन करावे. जे भक्त भाविक गणेश भक्त हे संकष्ट चतुर्थीचे व्रत मनापासून व श्रद्धेने करतात त्यांना उत्तम सद्गुणी अशा पुत्राचा लाभ होतो. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्या संसार प्रपंचात श्री गणेशाचा आशीर्वाद लाभतो. ज्या गणेश भक्तांच्या मनात एखादी विशिष्ट सिद्धी आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल त्या व्यक्तीने हे फलदायी संकष्ट चतुर्थीचे व्रत तर अवश्य करावे. पण त्यासोबत इस्पित सिद्धीचे वरदानही गणेशाच्या कृपेने लाभावे. म्हणून आपल्या व्रताचरण उपासनेबाबत खालीलप्रमाणे त्या त्या महिन्याच्या चतुर्थी व्रताचे वेळी सांगितलेल्या एका पदार्थाचे सेवन करून आपल्या व्रताची तीव्रता वाढवावी. चैत्र महिना पंचगव्य म्हणजे गोमय, गोमूत्र, दूध, दही, तूप. वैशाख महिना दुर्वांचा रस. ज्येष्ठ महिना साजूक तूप. आषाढ महिना मध. श्रावण महिना रवा, बेसन, डिंक, शेंगदाणा यापैकी कोणताही एक प्रकारचा लाडू. भाद्रपद महिना घरी बिरजलेले दही. अश्विन महिना जलपान न करणे. कार्तिक महिना दूध न पिणे. मार्गशीर्ष महिना निराहार राहणे. पौष महिना गोमूत्र सेवन करणे. माघ महिना तीळ किंवा तिळाचे लाडू. फाल्गुन महिना तूप, साखर. विश्वनिर्मात्या श्री ब्रह्मदेवांकडून या प्रकारे श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थी व्रताची संपूर्ण माहिती मिळताच कार्तवीर्याच्या पित्यास अपूर्व आनंद झाला. तो व्रत महिमा ऐकून तो पण नकळत श्री गणेशाच्या चरणी विनम्र भावी नतमस्तक झाला. देवेंद्रांकडून गणेश व्रत महिमा ऐकत असताना काहीसे आठवल्यासारखे होताच राजा शूरसेनाने प्रश्न केला, हे देवेंद्रा, मी असे ऐकले आहे की संकष्ट चतुर्थी व्रताप्रमाणे श्री गणेशाचे आणखी एक अंगारकी चतुर्थी व्रतही आहे. आपण कृपा करून मला त्या व्रताचा महिमा सांगाल का? तेव्हा शूरसेन राजाच्या मनातील ती ज्ञान जिज्ञासा लक्षात घेऊन देवादिदेव इंद्र त्याला म्हणाले, राजन, आज तुझ्या निमित्ताने ही गणेश व्रत महिमा निवेदनाची सेवा माझ्या हातून घडत आहे. याचा मला मोठा आनंद आहे. हे राज, प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी ही येतेच, पण ज्यावेळी ही तिथी एखाद्या मंगळवारी येते तेव्हा त्या तिथीच्या चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. मात्र कालगणनेच्या खेळात ही अशी चतुर्थी फार कमी वेळा येते. ती चतुर्थी साधून जे गणेश भक्त ते अंगारकी चतुर्थीचे व्रत करतात
त्यांना श्री गजाननाच्या कृपेने मोठे पुण्य लाभते. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशाचा कृपा प्रसाद त्यांना लाभतो. हे राजा, या अंगारकी चतुर्थीची कथा पण अत्यंत सुंदर आणि श्रवणीय आहे. ती कथा तू आता श्रवण कर. क्षिप्रा नदीच्या काठावर अवंती नावाची एक नगरी होती. त्या नदीच्या काठावर जे अनेक ऋषींचे आश्रम होते, त्यातच एक आश्रम हा भरद्वाज नावाच्या ऋषींचा होता. भरद्वाज ऋषी हे एक महान तपस्वी आणि अग्निहोत्री होते. त्यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्जन करत. एकदा हे भरद्वाज ऋषी पहाटे पहाटे क्षिप्रा नदीवर स्नानास गेले. तेव्हा त्यांनी असे पाहिले की स्वर्गलोकीच्या काही अप्सरा त्या नदी पात्रात स्नान करत होत्या. त्या सर्वांग सुंदर कमनीय नवयौवना अप्सरांचे ओले अंग पाहून अचानक भरद्वाज ऋषींच्या मनात कामविकार इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला की त्यांना तो संयमाने आवरणे शक्य झालं नाही. परिणामी त्यांचे जे तेज खाली पडले, ते खाली पडलेले वीर्य धरणी मातेने आपल्या पोटात समावून घेतले. झालेल्या प्रसंगाने भरद्वाज ऋषी मात्र मोठे खजील झाले. त्यांनी कसेबसे आपल्या चंचल मनास आवरले. नित्याचे स्नान केले. झालेल्या गोष्टीबद्दल ईश्वराकडे क्षमा मागितली आणि ते आश्रमात परत आले. पुढे आपल्या नित्याच्या ध्यानधारणा, तपसाधना, विद्यादान या कामात त्यांना ती घटना विसरल्यासारखी झाली. मात्र इकडे असे झाले की त्या ऋषीवीर्यापासून पृथ्वीला एक लालबुंद तेजस्वी असा बालक झाला. तिने त्याचे नाव भौम असे ठेवले. भौम म्हणजे मंगळ, लालसर रंगाचा, तेजस्वी. एकदा या बालकाने आपल्या मातेस आपल्याला असा हा तांबूस लालसर रंग का प्राप्त झाला, आपण नेमके कोण आहोत हे धरणी मातेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धरणी मातेने मंगळास त्याच्या जन्माचे ते रहस्य सांगितले. आपला पिता म्हणजे साक्षात थोर तपस्वी भरद्वाज ऋषी आहेत हे ऐकून मंगळास मोठा आनंद झाला. त्याच्या मनात पित्याची भेट घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. तेव्हा धरणी माता एका मातेचे रूप घेऊन त्या मंगळास त्या भरद्वाज ऋषींच्या आश्रमात घेऊन आले. ऋषींना जेव्हा त्या भेटीस आलेल्या बालकाचा आणि आपला पिता पुत्राचा संबंध असल्याचे कळले, तेव्हा प्रथम भरद्वाज ऋषींना मोठे आश्चर्य वाटले. पण जेव्हा धरणी मातेने त्या क्षिप्रा नदीकाठी घडलेल्या प्रसंगाची ऋषींना आठवण करून दिली, तेव्हा भरद्वाजाने त्या मंगळाचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्यांनी धरणी मातेच्या विनंतीप्रमाणे त्यास आपल्याच आश्रमात ठेवून घेतला. उचित वेळी त्याची मुंज करून त्यास वेदविद्या, नानाकला इत्यादी गोष्टी शिकवल्या. तसेच पित्याने पुत्रास आत्मकल्याणासाठी श्री गणेशाचा एक सिद्ध मंत्र देऊन त्यास गणेश उपासना करण्याची आज्ञा दिली. त्या पितृ आज्ञेचा आदर करत मंगळ हा नर्मदा नदीच्या काठावर गेला. तेथे एक उत्तम स्थान पाहून त्याने जवळजवळ 1000 वर्ष गणेशाची आराधना, जप तप केले. श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांनी आपल्या या भक्तास दर्शन दिले. ते म्हणाले, बाळ मंगळा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. हवा तो वर मागून घे. तेव्हा मंगळ हात जोडून म्हणाला, हे गणराया, तुझी माझ्यावर सदैव कृपादृष्टी राहू दे. मग स्वर्गलोकीचे अमृत मिळू दे. आज ज्या तिथी अनुवारास तू मला प्रसन्न होऊन हा दर्शन प्रसाद दिलास, तो दिवस तुझ्या व्रताशी जोडला जाऊ दे. तेव्हा प्रसन्न झालेले गणराज म्हणाले, हे भूमिपुत्रा, तू भूम या नावाने ओळखला जाशील. तुला अमृताचा लाभ मिळेल. आज मंगळवार आणि चतुर्थी तिथी आहे. असा योग जेव्हा जेव्हा येईल, ती चतुर्थी तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी माझी पूजन, व्रत, उपासना, नामस्मरण करणाऱ्या भक्तास अनेक संकट चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळेल. असा आशीर्वाद देणाऱ्या गणेशाचे त्या भरद्वाज ऋषींच्या पुत्राने एक भव्य मंदिर बांधले. त्यात दशभुज गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्या गणेशाचे मंगळाने मंगलमूर्ती असे नाव ठेवले. भृग ऋषी हे सोमकांत राजाला श्री गणेश पुराणातल्या सुंदर सुंदर कथा सांगत आहे. अशीच एक सुंदर कथा सांगताना त्यांनी राजास असे सांगितले की एकदा भगवान शंकर, पार्वती, गणेश, कार्तिकेय हे सारे एकत्र कैलासावर वार्तालाप करत बसले होते. तोच तिथे देवर्षी नारदांचे मंगल आगमन झाले. नेमके विश्वनिर्माते ब्रह्माजी पण तेव्हा तिथे शिवांच्या दर्शनासाठी आले होते. वत्स नारदाने सर्वांना नमस्कार केला. त्यानंतर अतिशय नम्रपणे नारद मुनीने भूलोकातून आणलेले एक अपूर्व असे फळ भगवान शंकरांना भेट म्हणून अर्पण केले. आता ते भूलोकीचे अपूर्व फळ पाहून दोन्ही शिवपुत्रांच्या मनात त्या फळाची अभिलाषा निर्माण झाली. नेमके ते फळ द्यायचे तरी कोणाला, ज्येष्ठ पुत्राला की कनिष्ठ पुत्राला? कारण कोणा
ऐकायला तर दुसऱ्याला राग येणे अगदी स्वाभाविक होते. त्यामुळे हा निर्णय स्वतः न घेता तो ब्रह्माजींच्या सल्ल्याने घ्यावा असा भगवान शिवांनी विचार केला. त्याने तो निर्णय ब्रह्माजींना विचारला. त्यांनी शास्त्राचा आधार घेत ते फळ कार्तिकेयास द्यावे असा निर्णय दिला. त्यामुळे साहजिकच गणेश हा ब्रह्माजींवर नाराज झाला. त्याला त्यांचा राग आला, पण त्यावेळी त्याने कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ब्रह्माजी शिवदर्शन, भेट, पाहुणचार आणि वार्तालाप करून आपल्या सत्यलोकी परत गेले. पुढे एक दिवस ब्रह्माजी हे त्यांचे सृष्टी रचनेचे कार्य करत असताना तिथे श्री गणेश एका आगळ्या वेगळ्या भव्य रूपात प्रकट झाला. ते रूप दाखवून ब्रह्माजीस भयग्रस्त करण्याचा त्याचा मानस होता. गणेशाचे ते रूप पाहून मी घाबरून गेलो. मला माझे कार्य सुचत नाही. हे बुद्धिदात्या, तू तुझे रूप आवर आणि मला मंगलदर्शन दे. ब्रह्माजीने गणेशास नम्र प्रार्थना केली. त्या दिवशीच्या निर्णयाबद्दल क्षमा मागितली. तेव्हा गणेश लंबोदर, वक्रतुंड आणि मूषक वाहक या रूपात पुन्हा प्रकट झाले. त्यांचे ते मोठे पोट, सुपासारखे कान, वाकडी सोंड आणि वाहन म्हणून असलेला छोटा उंदीर या सर्वांकडे पाहून गणेशाच्या त्या रूपाचा चंद्राने उपहास केला. तो हसून त्याची चेष्टा करू लागला. चंद्राच्या या अशा वागण्याच्या गणेशाला राग आला. त्याने रागाच्या भरात चंद्रास असा शाप दिला की तू माझ्या रूपाची कुचेष्टा करून मला हसलास, तू माझा अवमान केलास, म्हणून मी तुला असा शाप देतो की त्रैलोक्यात कोणीही तुझे तोंड पाहणार नाही. जो तुझे तोंड पाहिल त्याच्यावर चोरीसारखे भयंकर आळ येतील. त्याला अनेक दुःख यातना भोगाव्या लागतील. गणेशाने हा असा शाप चंद्रास दिला आणि गणेश निघून गेला. त्या क्षणापासूनच चंद्राचे मुख काळवंडू लागले. त्याचे सौंदर्य लोप पावले. त्यामुळे आपले तोंड आता कोणीच पाहणार नाही. म्हणून चंद्र दूर एका ठिकाणी जाऊन लपून बसला. परिणामी सृष्टीत रात्रीच्या वेळी चंद्राचा प्रकाश पडत नसल्याने काळोख वाढला. अंधाराबरोबरच पापकर्मे वाढली. या सगळ्याने व चंद्रास गणेशाने शाप दिला आहे या वार्तेने सर्व देवदेवता काळजीत पडले. सगळ्यांनी एकत्र येऊन श्री गणेशाची भेट घेतली. चंद्राच्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल गणपतीची क्षमा मागितली. चंद्रास शाप द्यावा, सृष्टी कार्य निर्विघ्न करावी अशी विनवणी केली. तेव्हा देवदेवतांनी केलेली स्तुती, प्रार्थना, विनंती, क्षमायाचना याने प्रसन्न झालेल्या वरद विनायकाने चंद्रास अशी कोणाची कधी उपेक्षा करू नये असे समजावीत त्याला उशाप दिला. चंद्रास उशाप देत गणेश म्हणाला, चंद्रा, मी तुला असा उशाप देतो की लोक फक्त भाद्रपद शुद्ध चतुर्थीस तुझे तोंड पाहणार नाहीत. त्या दिवशी जे लोक तुझे तोंड पाहतील त्यांच्यावर चोरीसारखा भयंकर आळ येईल. त्या व्यक्तीला अनेक दुःख, संकटे यांना सामोरे जावे लागेल. हा उशाप ऐकून चंद्रासह सर्व देवांना अत्यंत आनंद झाला. देवांचा राजा इंद्र याने चंद्रास आपल्याकडे बोलावून घेतले. इंद्रास चंद्रास म्हणाला, चंद्रा, आता आम्हा सर्वांच्या समाधानासाठी आमची प्रार्थना विनंती मान्य करून गणेशाने तुला उशाप दिला आहे. हे जरी खरे असले तरी मला असे वाटते की श्री गजाननाच्या पूर्ण कृपेस्तव तू स्वतः त्याच्या एकाक्षर मंत्राचा जप कर, त्याची तपसाधना करावी. चंद्रालाही इंद्राचा सल्ला पटला. त्याने गंगेच्या पवित्र काठावर एक रम्य स्थान पाहून तिथे गणेश तपसाधना चालू केली. त्या घोर तपश्चर्येने गणेश त्याच्यावर प्रसन्न झाला आणि चंद्रास दर्शन देत तो म्हणाला, हे चंद्रा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माझ्या कृपेने तुझे रूप सौंदर्य अतिशय उजळेल. तू अबालवृद्धांना प्रिय होशील. प्रत्येक संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीला माझी पूजा नैवेद्य करण्यासाठी लोक तुझे दर्शन घेतील. तसेच तुझ्या या तपसेवेतून तू माझ्या प्रती दाखवलेला समर्पित भाव पाहून मी माझ्या मस्तकावर तुझी एक चंद्रकोर धारण करेन. त्यावरून लोक मला भालचंद्र या नावाने संबोधू लागतील. आणि हे सोमकांता, त्या दिवसापासून चंद्र अधिकच उजळू लागला. लोक त्याची चतुर्थी सोडण्याआधी पूजा करू लागले, दर्शन घेऊ लागले. ज्या पवित्र स्थानी चंद्राने ही श्री गणेश उपासना केली तो पवित्र जागा, ती पवित्र स्थान सिद्धक्षेत्र या नावाने प्रसिद्ध झाले. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.